धोंड्याच्या महिन्यात आणखी गेली नसत. शिष्याचं नाव येशवे शिष्यता. शिष्याचं नाव का काढलं म्हणून नंदीला राग आला आणि नंदीने भर सभेत शाप दिला. स्त्री काम स्वत्वतितलं भस्म मुखोचिरा. हे दक्षा, आज माझ्या स्वामीची निंदा तू केलीस तर मी तुला शाप देतो. तुझं मस्तक चिरल्या जाईल का तू माझ्या स्वामीची निंदा केलीस. हा काय झाला? नंदीने शाप दिला दक्षाला, दक्षाने शाप दिला महादेवाच्या भक्तांना. पण दक्षाला प्रजापती पदावर बसवलं. आज शपथविधी आहे. इकडे आपला शपथविधी झाला. दक्षाला प्रजापती पदावर बसवलं. प्रजापती पदावर बसल्यानंतर विश्वास वाजपेन शुकाचार्य वर्णन करतात. परीक्षेची वाजपेय नावाचा यज्ञ केला दक्षाने आणि त्या यज्ञामध्ये सगळ्यांना निमंत्रण दिलं पण महादेवाला निमंत्रण का? भांडण. जावयाचं सासऱ्याची भांडण ती का साधं भांडण आहे? आपलं भांडण आहे कधी. महाराजाला दूध प्यायला गेलं कधी दोघा नवरा बायको भांडणं लागली. महाराजाचं दूध तर गेलं कुणीकडे. महाराजच त्यांचं भांडण सुटली नाही करणार. ती अशी वय म्हणून भोगून फिरकून आणलं. महाराज बाजूला सरकरी म्हणून परत तो महाराज त्याच्या हाताला धरून धरून बेजार. महाराज म्हणजे जाऊ द्या त्या दुधात काय वस्तू नाही म्हणे. महाराज आता कंठापर्यंत आलं तुमच्या समोर आणतो काय. महाराज त्याला धरून धरून बेजार. पहिलं दूध तर जिरलं, दुसरं तर मिळण्याचा पत्ताच. शेवटी महाराज म्हणजे हात नाही तर काही दिलं सोडून महाराजाची शक्ती घालत झाली आणि उभा राहिल्यावर म्हणतो महाराज एवढी जरी बोलली ना तिच्या मनात मळ नाही. महाराज म्हणजे तिच्या मनात मळ नाही पण माझ्या पोटातला गाळ काढलाच मी तुला धरून धरून बेजार. काही भांडणं सुटत नाही. कुठेही बातमी कोण्याही मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी जवळ जवळ आहेत बोला. कोण्याही मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी जवळ जवळ आहे. पण पंढरपूरला कशामुळं? तिथं डोक्यात टेन्शन घ्यायचं नाही. डोकं आपटायचं बाजूला व्हायचं. उगं तिथं विचार करीत बसतात कशामुळं झालं काय. रुक्मिणीला चहा दिला नव्हता का भाजीत मीठ कमी पडलं ते पाय पड बाजूला वाट मारी उभा. हे भांडण आपल्याला सुटत नाही का? विठ्ठल परब्रह्म आहे आणि रुक्मिणी माया आहे. आपल्याला ब्रह्म कळत नाही, रुक्मिणी कळत नाही. काल काय खाल्लं ते आज सांगता येत नाही. कशाला भानगडीत नाही. फक्त पाया पडतच बाजूला व्हायचं. तसे यांच्या भांडणात कुणीच गेलं नाही. कुणाच्या? दक्षाच्या आणि महादेवाच्या. विश्वास वाजपेय. वाजपेयी यज्ञाला प्रारंभ झाला. नारदाला सांसा पडली. नारद म्हणजे सगळ्या मुली दिसायला पण सती दिसत नाही. नारदाला संधी सापडली. नारायण 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 श्रीमद्नारायण नारायण 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 भजो नारायण नारायण नारायण
सतीने नारदाला नमस्कार केला. संत दर्शनी आला. नारदा कस काय आला? नारद म्हणले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू इथं कशी? तू लावता आणि पाहिजे. नारद म्हणले तू इथं कशी? ती म्हणजे आता कुठं जायचं? म्हणजे तुला माहित नाही काय? म्हणजे का इष्टवा स्वाज पेन मोठा यज्ञ